सुनील चांदेरेजी, संजय काळेजी, पांडुरंगराव पवारजी, गणपतराव फुलोडेजी, पूजाताई बुट्टे, सूर्यकांत डोले, बाळासाहेब खिलारी, भाऊ देवाडे, समदभाई इनामदार, पापा खोत, पोपटराव राक्षे, सुनंदाताई गाडगे, उल्हास नवले, मारुती वायर, कारुम शेळकन, फिरोज पठाण, भालचंद्र नलवडे, उज्ज्वला शेवाळे, सुप्रिया लेंडे, पुष्पाताई गोसावी, प्रकाश ताजने, मधुकर काठे, सुनील शाह, अविनाश मोर्डे, काशीनाथ औटी, मनीषा कारेकर, कलावती मोढवे, शंकरराव कुमकर, सुमैया शेख, बबनराव तांबे, गोविंदराव साबळे, बाबामिया शेख, विकास दरेकर, निवृत्ती काळे, पांडुरंग गाडगे, विनायकराव तांबे, विशाल तांबे, बाळा सदाकाळ, वैष्णवी चतुर, जयलिंग औटी, अतुल मांबिरे, डॉक्टर छायाताई तांबे, आपल्या ओतूरच्या सरपंच, माझे उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, RPI, आठवले आणि महायुतीच्या घटक पक्षांचे सर्व सन्मान्य आजी माजी पदाधिकारी, मोठ्या संख्येने इथं उपस्थित असणाऱ्या माझ्या मायमौली, माझ्या बहिणी, त्याचबरोबर उपस्थित असणारे माझे बांधव, आमचे तरुण सहकारी, पत्रकार मित्र आणि बंधू भगिनींनो, आज मी तुमच्याकडे सगळ्यांकडे उद्याच्या 20 तारखेला होणाऱ्या निवडणुकीच्या निमित्तानं जे मशीन पुढे तुम्ही जाणार आहात, एक मशीन आहे का 2 मशीन? एकच आहे. एक मशीन तिथं पुढे जाणार आहात. तिथं पहिल्या क्रमांकालाच अतुल बेनकेंचं नाव, त्यांचा फोटो आणि त्यांचं चिन्ह आहे घड्याळ. त्या घड्याळाच्या चित्रावर आपलं बहुमोल असं बटन दाबून तुम्ही अतुलला पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करण्याच्या करता पाठवावं, ही आज जोडून विनंती करण्याच्या करता मी आपल्या सगळ्यांच्याकडे आलो. जुन्नर ही शिवछत्रपतींची जन्मभूमी. या भूमीला प्रथम मी वंदन करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर नतमस्तक होतो. त्यांच्या कार्याचं स्मरण करून त्यांना अभिवादन देखील करतो. तसंच आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडाजी, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेजी, त्यांच्याही कार्याचं स्मरण करून त्यांनाही अभिवादन करतो. तसंच आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार म्हणून ज्यांनी काम केलं, अनेक वर्ष ह्या जुन्नरच्या सर्वांगीण विकासाच्या करता ज्यांनी अतोनात मेहनत घेतली, परिश्रम घेतले, माणसं जोडण्याचं काम केलं, त्या वल्लभशेठ बेनके साहेबांना देखील मी अभिवादन करतो. त्यांच्याही कार्याचं आपल्या सर्वांच्या साक्षीनं स्मरण करतो. आज आपल्याकडं जुन्नर विधानसभा मतदारसंघातला जो आमदार तुम्ही त्या ठिकाणी दिला, तो धडाकेबाज आमदार आहे. सातत्याने धडपड करत राहणारा आमदार आहे. जुन्नर विधानसभा मतदारसंघाच्या सिंचनाचा, रोजगाराच्या, रस्त्यांचा, पाण्याच्या प्रश्नासाठी सातत्याने तो आजपर्यंत काम करत राहिला आहे. आणि जुन्नरकरांच्या सुखदुःखात तो सातत्याने सहभागी देखील होत राहिला. काम करत असताना त्यांनी कधी जातीचा, पात्याचा, नात्याचा, गोत्याचा विचार केला नाही. जसं रयतेचं राज्य स्थापन केलं त्यावेळेस 18 पगड 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि रयतेचं राज्य आणलं. त्याच रस्त्याने आम्ही सगळेजण जातोय. आम्ही सर्व धर्म समभाव विचाराचे आहोत. आम्ही जातीय सलोखा ठेवणारे आहोत. जर एखाद्याने एखादं वक्तव्य केलं तर मी माझं स्पष्ट मत त्या ठिकाणी सांगत असतो. शेवटी आपल्याला महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे, या सर्वांना पुढे न्यायचं आहे. आणि असं असताना एकमेकाच्या बद्दल आकस, एकमेकांच्या मध्ये दरी निर्माण करून आपल्याला काही मिळणार नाही. त्याच्यातनं आपण काही साध्य करू शकत नाही. जगाची पण आज पद्धत पाहिली, अनेक देशांची बघितली, अनेक राज्यांची बघितली, तर जी राज्य, जे देश गुण्यागोविंदाने सर्वांना घेऊन राहतात, सगळे एकमेकाच्या मध्ये समरस होतात, सगळे एकमेकाच्या सणाला शुभेच्छा देतात, अशा पद्धतीचा परिसरच पुढे जातो. आणि त्याच्यामुळं मला जुन्नरला पहिल्यांदा सांगायचं आहे की आम्ही उद्याच्याला महायुतीचं सरकार आणण्याच्या करता ह्या सगळ्या सहकाऱ्यांची मदत होणार आहे.
तुमच्या पवित्र मताची मदत होणार आहे, तुमच्या पाठिंब्याची मदत होणार आहे। पण मी आपल्याला एक गोष्ट अजून सांगतो की आम्ही कुठल्याही समाजाला कुठं धक्का लागेल, तो एकटा पडेल, त्याला असं वाटेल की माझ्याकडे कोणी लक्ष देत नाही, कुणाच्याही केसाला धक्का लावून आम्ही देणार नाही। हा माझा शब्द सुरुवातीला जुन्नरकरांना आहे। विशेष इथं आपल्या अतुलनी जुन्नरकरांच्या आशा आकांक्षा अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी नेहमीच त्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केलेली मी स्वतः पाहिलेली आहे। त्यांनी लोकांना न्याय मिळवून देण्याच्यासाठी आणि कर्तव्य भावनेने आणि समाजाची धडपड हे कदापि विसरू शकत नाही। एक कार्यक्षम, एक सुसंस्कृत, एक कर्तव्यदक्ष, एक संवेदनशील आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून मी अतुलकडे बघतो। त्यांना आपली एक स्वतंत्र ओळख ही त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे। अशा पद्धतीचा एक सहकारी तुम्हाला अतुलच्या रूपाने त्या ठिकाणी मिळालेला आहे। माझे आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की आम्ही त्या ठिकाणी प्रगत, पुरोगामी आणि सर्व धर्म समूहाचा विचार जनमानसामध्ये रुजवण्याची महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी घेतोय। त्या बाबतीमध्ये काही लोक बाहेरनं येतात, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये वेगळ्या प्रकारची वक्तव्य केलेली, कदाचित ती नॉर्थमध्ये चालत असतील, परंतु ते साऊथमध्ये आणि विशेषतः ह्या शिवशाहू फुले आंबेडकरांचा जो वारसा आहे, जो परिसर आहे, त्या परिसरामध्ये कधी तशा पद्धतीनं चाललं नाही। त्याच्यामुळे कटेंगे तो बटेंगे, बटेंगे तो कटेंगे ते आमच्याकडे चालत नाही। ही गोष्ट आपण लक्षामध्ये घ्या। शेवटी आपण सगळेजण अतुलच्या नेतृत्वाखाली जुन्नर शहरासह संपूर्ण मतदारसंघाच्या विकासाची सुरू असलेली घोडदौड त्या ठिकाणी सुरू राहावी म्हणून जुन्नरकरांनी, मग तो आदिवासी भाग असेल, माझा जुन्नर शहराचा भाग असेल, माझा नारायणगावचा भाग असेल, माझा ओतूरचा भाग असेल, कुठलाही माझा जुन्नरचा भाग असला तर जुन्नर तालुक्यातल्या जनतेने त्याला पाठिंबा, सहकार्य, बळ यापुढे देखील त्याला निश्चितपणे मिळेल याबद्दल माझ्या मनामध्ये ते मात्र शंका नाही। मित्रांनो, मागं आम्ही निवडून गेल्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी घडल्या, त्या खोलात मी जास्त जात नाही कारण मला पुढे खेडची सभा आहे, नंतर नाशिकला जायचं, नंतर देवळालीला जायचं आहे, 10च्या आत प्रचार बंद होतो। पण ते सगळं राजकारण तुम्हाला माहिती आहे म्हणून मी त्या खोलात जात नाही। आम्हाला सांगण्यात आलं की आता शिवसेनेबरोबर त्या ठिकाणी तुम्ही सरकार बनवायचं, विचारधारा वेगवेगळी, काँग्रेस राष्ट्रवादीची विचारधारा वेगळी, शिवसेनेची विचारधारा वेगळी। वरिष्ठांनी सांगितलं 2.5 वर्ष उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर काम केलं, कुठं हुकीचू होऊन दिलं नाही, कधी एकमेकाचे मतभेद झाले नाही, कधी अशा पद्धतीच्या बातम्या आल्या नाही की आज काहीतरी ताणतणाव झाला, कॅबिनेटमध्ये काहीतरी वेगळं घडलं, अशा पद्धतीनं कधी आमच्या काळामध्ये तिथं झालं नाही। कारभार व्यवस्थित केला। त्याच्यानंतरच्या काळामध्ये तेव्हा 2.5 वर्षात काय झालं, वर्ष सव्वा वर्ष करोनातच गेलं। करोनामध्ये ह्या आजारातनं आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेला बाहेर काढण्याकरता दिवस रात्र आम्ही मेहनत घेत होतो, ऑक्सिजन देत होतो, व्हेंटिलेटर देत होतो, ॲम्ब्युलन्स देत होतो, त्या ठिकाणी दवाखाने निर्माण करत होतो, जम्बो बेड करत होतो, बेड निर्माण करत होतो, सगळ्या गोष्टी करत होतो, रेमडेसिवीर, वॅक्सिन ते सगळं देत होतो। पण त्याला खूप काळ गेला आणि त्याच्यामध्ये आपला टॅक्स कमी झाला। पहिल्यांदा माणसं जगवण्याचं काम केलं आणि जे काम करत होते त्यांचे पगार देण्याचं काम केलं। विकास कामाला थोडंसं आम्हाला दूर राहावं लागलं। नंतर मात्र 1 वर्षात विकास कामं मोठ्या प्रमाणावर करण्याचा प्रयत्न केला। नंतर 1 वर्ष विरोधी पक्षात राहिलो। आम्ही म्हणत होतो सत्तेवर असल्यानंतरच कामं होतात, आम्ही सत्तेला आपापलेले नाही आहे, पण ज्या लोकांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे त्या भागामध्ये विकास झाला नाही। त्या 1 वर्षाच्या काळामध्ये बहुतेक सगळे अतुल बेनकेंच्या कामाला स्टे देण्यात आलेला होता, स्थगिती मिळालेली होती, ती स्थगिती उठवायची होती, नवीन कामाला मंजुरी द्यायची होती, प्रशासकीय मान्यता द्यायची होती, कॅबिनेटची मान्यता द्यायची होती। आणि म्हणून आम्ही बहुसंख्यांनी, भुजबळ साहेब असतील, हसन मुश्रीफ असतील, दिलीप वळसे पाटील असतील, मी असेल, सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, धनंजय मुंडे असतील, संजय बनसोडे असतील,
आम्ही अनेकांनी तो निर्णय घेतला। तो निर्णय त्या मतदारसंघाच्या विकासाच्या करता घेतला। निर्णय घेतल्यानंतर ते सगळे उठले गेले। त्याच्यानंतरच्या काळामध्ये कामाला सुरुवात झाली। जुन्नरकरांनो नीट लक्षात घ्या, 5 वर्षामध्ये जवळपास 2.25 वर्ष आमची वाया गेली आणि राहिलेला 2.5-3 वर्षामध्ये अतुल बेनकेच्या पाठपुराव्यामुळे माझ्यासारखा कार्यकर्ता अर्थमंत्री म्हणून 3,300 कोटी रुपये त्या ठिकाणी देऊ शकला। 3,300 कोटी आणि तो हा पुरावा आहे। ह्याच्यामध्ये कुठं कुठं पैसे दिले, कशा प्रकारे दिले, काय निर्णय घेतले, हे सगळं ह्याच्यामध्ये ते सांगून मी आपला सगळ्यांचा वेळ घेत नाही। परंतु मित्रांनो, हे सगळं करत असताना मी आपल्याला सगळ्यांना एक गोष्ट आवर्जून सांगेन की लोकसभेला आम्हाला फटका बसला, ज्याचा उल्लेख शिवाजीराव आढळराव पाटलांनी केला। खरं तर ते सगळे सतत लोकांच्या मध्ये राहणार आहे। मला वाटलं नव्हतं की अशा प्रकारचा फटका बसेल। ठीक आहे, लोकशाही, तुम्ही त्या ठिकाणी निर्णय घेतला, पण आज देखील ते शिवाजीराव आढळराव पाटील लोकांशी संपर्क ठेवत आहेत। सतत आम्हालाही सांगतात डीपीडीसी मध्ये हे झालं पाहिजे, राज्य सरकारकडनं तसं पद्धतीनं निर्णय झाले पाहिजे। एकंदरीत सतत त्यांचं लक्ष ह्या कामाकडे असतं। आणि एवढंच नाही, काय झालं, त्यावेळेस आम्हाला कांदा निर्यात बंदी होती, त्याचा फटका नाशिक, नगर, पुणे, सोलापूर, सातारा ह्या माझ्या 5-6 जिल्ह्यामध्ये कांदा उत्पादक शेतकरी, माझ्या जुन्नरमध्ये तिथेही माझा शेतकरी नाराज झाला, भाव पडले। आम्ही नंतर का एवढा 0.6% मतं कमी आहेत, 0.6% लोकसभेला महाविकास आघाडी महायुतीमध्ये एवढाच फरक आहे, तरी एवढ्या जागेला फटका बसला। आता ती भर तर काढायला पाहिजे, बसून चालत नाही। झालेल्या गोष्टी ह्या पुन्हा पुढे न येण्याच्या करता निर्णय घ्यावे लागतात। आम्ही पहिला निर्णय घेतला, कांदा निर्यात बंदी उठवा, बंदी उठवली। आज माझ्या शेतकऱ्यांना भाव चांगला मिळतोय, आज माझा कांदा उत्पादक शेतकरी खुश आहे। हे पहिलं काम अतुल बेनके, दिलीप पाटील, आमचे दिलीप मोहिते पाटील, आम्ही सगळ्यांनी महायुतीने म्हणून केलं। ह्या आमदारांचे पाठपुरावे होते। एवढ्यावरच आम्ही थांबलो नाही। हिरडा कारखाना, स्वर्गीय वल्लभशेठ बेनकेपासून आमचा हिरडा कारखाना चालला। शेवटी आमच्या काळू शेळकंदेंनी नाच सोडून दिला, ती म्हातारा झाला की येऊन हेल्पाड्यावरी, पण ती काही निघणं बाहेर। नंतर मला पुन्हा अतुलने सांगितलं, दादा काही करा, हे झालं पाहिजे, हिरडा कारखानाच झाला पाहिजे। ते सगळं मागवलं, 12 कोटी रुपये त्याच्यामध्ये घालावे लागले सरकारला। कॅबिनेट पुढे विषय न्यावा लागला, पण माझ्या आदिवासी भागातला प्रश्न होता, तुमचा आमदार मागे लागला होता, त्याला मी नाराज करू शकत नव्हतो। तो समाजाच्या भल्याकरता काम करत होता आणि त्याकरता कॅबिनेटमध्ये आणले। कॅबिनेटमध्ये काही म्हणाले, हे काय आणलंय? म्हणलं काय आणलं ते आणलं, ते करायचंय आणि मंजूर करायचं। त्या पद्धतीनं आपण ते मंजूर केलं। मंजुरीचं पत्र मी तुम्हाला त्या ठिकाणी देईन। यामध्ये आता आमचा काळू शेळकंदे देखील खुश झाला। आपल्याला आता त्याच्यात लक्ष घालून अतिशय चांगल्या प्रकारे जे काही तुमच्या सगळ्यांचं स्वप्न आहे त्या भागातल्या लोकांच्या करता ते आपण पूर्णत्वाला नेऊ। तेवढ्यावरच आम्ही थांबलो नाही। आज उमेदवार वेगवेगळे उभे राहतात, तो त्यांचा अधिकार आहे। आज अतुल अतिशय उत्तम पद्धतीने काम करणार आहे। माझी तुम्हाला विनंती, इथे एवढ्या माझ्या मायमौली बसल्या, त्यांच्याकरता अर्थसंकल्प सादर करत असताना आम्ही काही योजना आणायचं ठरवलं। मी, एकनाथराव, देवेंद्रजी, आमचं बजेट होतं 6.5 लाख कोटीचं। अधिकाऱ्यांना विचारलं पगाराला, पेन्शनला आणि घेतलेल्या कर्जाचं व्याज द्यायला किती कोटी लागतात? ते म्हणले 3 लाख ते 3.25 लाख कोटी रुपये त्याला जातील। झाले, निम्मे पैसे गेले। मी त्यांना म्हणलं की मला काही करायचं आहे, पण माझ्या शेतकरी बांधवांच्या करता, आमच्या तरुण तरुणींच्या करता, मुख्यमंत्र्यांची, दोन्ही उपमुख्यमंत्रीची इच्छा आहे की आणि माझ्या मायमाऊलींच्या करता काही निर्णय घ्यायचे आहेत। साधारण 75,000 कोटी रुपयाचे आम्हाला लाभ ह्याच्यातून द्यायचा आहे आणि मग राहिलेल्या पैशामध्ये आपण त्या ठिकाणी बचत करू आणि त्याच्यातून राज्याची अर्थव्यवस्थेला कुठेही अडचण येणार नाही। राज्य सक्षम आर्थिक बाबतीमध्ये राहील। विरोधकांनी किती आरोप केले, माझ्या तिजोरीची दिवाळखोरी निघाली,
कंगाल केलं राज्याला, कर्जबाजारी केलं, काही यांना कळत नाही. अरे तुम्हालाच जास्त कळते का? आम्ही काय गोट्या खेळायला आलोय? त्याच्यामध्ये आम्ही तिथं 10वा अर्थसंकल्प सादर केला जुन्नरकरांनो, काही पहिला नव्हता केला. 10 वर्षाचा अनुभव काही कमी आहे? 10 उन्हाळे पावसाळे जास्त बघितले होते ना अर्थसंकल्पाच्या बाबतीमध्ये. इतर पण तज्ज्ञांना विचारलं, ते म्हणले ठीक आहे दादा, बचत केली 10-12% तर 75,000 कोटी बाजूला निघू शकतात. आणि मग माझ्या मायमाऊलीच्या करता दर महिन्याला 1,500 रुपये द्यायचा निर्णय झाला. काही काहींना दिवाळीच्या आधी 5 महिन्याचे 7,500 रुपये मिळाले. मिळाले की नाही? मिळाले. त्याच्यामध्ये आम्ही बोलतो तसं वागतो. आमचे विरोधक म्हणले कुठले देत आहेत, चुनावी जुमला आहे, ह्यांच्याकडे काही नाही. अरे काय तुमच्याकडेच आहे आणि आम्ही काही मोकळेच आहोत काय? त्यामध्ये आम्ही ते दिल्यानंतर माझ्या मायमाऊली खुश झाला, दिवाळी चांगली झाली. रक्षाबंधनला पण दिले, भाऊबीजेला ह्याच्यामध्ये अक्षरशः राखी बांधलेले, संपूर्ण हात त्या ठिकाणी भरलेले. अशा पद्धतीनं आमच्या सगळ्या बहिणींनी आमच्यावर अपार अशा प्रकारचं प्रेम केलं, आम्हाला पाठिंबा दिला. ह्या पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी बघत आलेलो आहे. मित्रांनो, माझ्या मायमाऊलींनी एवढ्यावरच आम्ही थांबलो नाही. हो का? हे फोटो, हा फोटो मी आपला एवढं आम्ही जन्माला आल्यापासून आजपर्यंत एवढ्या कुठे बहिणींनी आम्हाला राख्या बांधल्या नाही. आमचा उच्चांक झाला, आम्ही खुश झालो, कारण आमच्या बहिणीच्या चेहऱ्यावर हसू दिसत होतं, समाधान दिसत होतं, आनंद दिसत होता. आणि मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्याला हेच पाहिजे होतं, दुसरं नव्हतं पाहिजे. त्याच्यात दुसरं सुख कशात आहे? अरे इतके दिवस आपण ह्यांना कधी काही दिलं? जा अरे थांब, तू थांब. त्याला जास्त मताधिक्याने निवडून आणावं लागतं, मी करतो काय? त्यामध्ये मी आपल्याला सांगतो की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये हे सगळं करत असताना विरोधकांनी टीका केली. देऊन किती दिले? 1,500 रुपये. अरे दिवसभर काम केल्यानंतर ज्याची संध्याकाळची चूल पेटती त्याला 1,500ची किंमत आहे रे. तुम्हाला काय माहिती 1,500ची किंमत? तुम्ही 96 सत्तेवर असताना ₹1.25 रुपये पण दिला नाही आणि आम्ही 1,500ची तुम्ही काढता. ही तुमची अवकात? या पद्धतीनं तुम्ही आम्हाला शिकवता. आणि नंतर कोर्टात गेले बंद करायला, नंतर म्हणले स्टे द्या. अरे बहिणींना पैसे मिळतात, जात पात धर्म काही बघितला नाही. सगळ्या बहिणी, सगळ्या समाजाच्या आम्ही भेदभाव करत नाही, आम्ही सर्वांना घेऊन जातो. ही आमच्या शिवशाहू फुले आंबेडकरांची शिकवण आहे. आणि ह्या पद्धतीनं आम्ही सगळेजण पुढे चाललो. मुली शिकत नव्हतं, कॉलेजमध्ये काढल्या जायच्या, आम्ही 50% त्यांचं शिक्षणाची फी द्यायचो. काही आई वडील आले, आम्हाला 50% देखील भरता येत नाही. मुख्यमंत्र्यांना आम्हाला भेटले आणि म्हणले काय सांगावं, सरकारने फक्त 50% गरिबाच्या मुलींना कॉलेजच्या शिक्षणाच्या करता देण्याचा निर्णय घेतला, पण आमच्या मुलीनं राहिलेले 50% आम्हा आईवडिलांच्याकडे नसल्यामुळं मुलीने स्वतःचा जीव दिला. काय आम्हाला वाटलं असेल का? तर ती गरिबाच्या घरामध्ये जन्माला आली म्हणून. त्याच्यानंतर एकनाथराव, मी आणि देवेंद्रजी बसलो, म्हणलं चला 50%नी किती द्यावे लागतात? 3,000 कोटी रुपये द्यावे लागतात. म्हणलं अजून 3,000 कोटी, 6,000 कोटी रुपये दिले तर माझ्या महाराष्ट्रातल्या गरीब घरामध्ये जन्माला आलेल्या मुलींना कॉलेजचं शिक्षण फ्री होणार आहे ना? होणार आहे. तोही निर्णय घेऊन टाकला. शेवटी राज्य जनतेच्या भल्याकरता चालवायचं असतं. हे 2 निर्णय घेतले. जन्माला आलेली मुलगी ती 18 वर्षाची होईपर्यंत 1,01,000 रुपये टप्प्याटप्प्याने आम्ही तिला देतो, तो निर्णय घेतला. 3 गॅस सिलेंडर देण्याचा निर्णय घेतला. आम्ही निर्णय घेत होतो. महिला समाधान व्यक्त करत होत्या, आनंद व्यक्त करत होत्या. जाईल तिथं सभेला, आत्तापर्यंत माझ्या एवढ्या जुन्नरमध्ये सभा झाल्या, एवढ्या महिला तर मी कधीच बघितल्या नाही सभेला. आता ही कमी पडली, ह्या जास्त झाल्या. आता तुमचं संपलं, आता ह्यांचं गमतीचा भाग जाऊ द्या. परंतु आम्हाला टीका केली ना, अरे ह्यांच्या लाडक्या बहिणी आणि भाऊ तर काय दोडके झालेत वाटतं, काहीच देना भावांना. आम्ही तिकडं आलो. 3
5, 7.5 ह्या मोटराचं वीज बिल माफ करायचं. आकडे मागवले देवेंद्र मी आणि एकनाथरावांनी. 44 लाख शेतकरी, 15,000 कोटी रुपये वर्षाला लागणार. म्हणलं वीज फुकट मिळणार आहे ना त्यांना, 15,000 कोटी रुपये देऊ. कारण 75,000 कोटी बाजूला काढले होते, ह्यांना 45,000 कोटी, तुम्हाला ते 15,000 कोटी. त्याच्यामध्ये माझ्या स्टायपनला 6,000, 8,000, 10,000, त्याच्यामध्ये 8,000 कोटी, गॅस सिलेंडरला 2,000 कोटी, असा सगळा हिशोब 75,000 कोटीचा जुळवलेला होता. त्याच्यातून तुमचे 15,000 कोटी रुपये भरले. तुम्हाला झिरोची बिल आली का? आली. राहिलेल्यांना पण येतील. आचारसंहितेमध्ये अडकलं असेल. मागचं बिल द्यायचं नाही, चालू बिल झिरो, पुढचं बिल द्यायचं नाही. पण आता 3,585ला पहिलं 5 रुपये लिटरला जास्त दिलं अनुदान. भाव वाढले तर ग्राहकाला तोटा होतो, ग्राहक नाराज होतो. मग आता 1 ऑक्टोबरपासून 7 रुपये केले. 3,585 डायरेक्ट तुमच्या अकाउंटला. हे पैसे आधार कार्डची लिंकअप डायरेक्ट यांच्या अकाउंटला. मध्यस्थी नाही, पैशाची गळती नाही, डायरेक्ट आमच्या ह्याच्यामधनं मंत्रालयातनं पैसे त्या माऊलीच्या माझ्या अकाउंटला. मधी कुणी पुरुषांनी लुडबुड करायचं कारण नाही. फार तर म्हणा हे दे ग जरा 1,000 रुपये दे. तर त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला बिल माफ केलेलं आहे, पुढेही बिल माफ करणार आहे. त्या संदर्भात मला इथं बिबटे आहेत, बिबट्याच्या संदर्भामध्ये बऱ्याच काही गोष्टी आहेत. आणि त्याच्यामुळं मला अतुल नेहमी सांगायचा, मी अनेकदा आलो शिवाजीराव आढळराव पण पाटील त्यांच्या इलेक्शनच्या काळात काही घटना घडल्या, दादा हे काही बरोबर नाही. आणि त्याच्यामुळं आम्ही ते ठरवलं करायचं. आता मी सांगतोय तुम्हाला अजून 4-5 महिने कळ काढा. 4-5 महिन्यांनी महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना चांद्यापासून बांद्यापर्यंत, सूर्य उगवला वीज पंप चालू, सूर्य मावळला वीज पंप बंद, घरी जायचं संध्याकाळी आपल्या आपल्या. आणि काही जर दुसरीकडे जातात आपल्या बायका पोरांच्याकडे जायचं, जेवायचं, खावायचं, गप्पा मारायच्या. बिबट्याची भीती नाही, रानगाव्याची भीती नाही, विंचुकाट्याची भीती नाही, सापाची भीती नाही. अशा पद्धतीने आम्ही निर्णय घेतो. हे तुमचं सरकार आहे, आम्ही त्या ठिकाणी शेतकरी आहे. एवढंच नाही, मागील 5 वर्षामध्ये हे 3,300 कोटी रुपये दिले. कोरोना आला, निसर्ग चक्रीवादळ आलं, तरी देखील पैसा कमी पडून दिला नाही. निसर्ग चक्रीवादळात अतुल आपणच फिरत होतो, कितीतरी लोकांचं नुकसान झालं, त्याच्यात भरपाई द्यायचा प्रयत्न केला. 28 कोटी. खरं नुकसान होऊच नाही, परंतु पुन्हा फुलाची पाकळी, पुन्हा माझा शेतकरी उभा राहायला पाहिजे, तो मोडता कामा नये, अशा प्रकारची माझी परिस्थिती होती. आणि आता सौर ऊर्जामध्ये 9,500 मेगावॉट वीज निर्माण करण्याचं काम आमचं त्या ठिकाणी चाललंय. बिबट प्रवण क्षेत्रात लोकांना त्याचा त्रास होतो, म्हणून आम्ही काही निर्णय घेतले. पैसे त्यावेळेस नव्हते. हा म्हणला नाही, पिंजरे कमी पडतायत. डीपीडीसीचा मी प्रमुख होतो, 1250 कोटी आपल्याकडे होते. पिंजरे किती पाहिजे फॉरेस्टच्या लोकांना विचारलं, जेवढे पैशाचे पिंजरे पाहिजे होते तेवढे पैसे त्यांना दिले, अधिकचे पिंजरे दिले, वायर दिली, रोप दिले, टॉर्च दिले, नेट जाळी दिली, बिबट बेशुद्ध करण्याची बंदूक दिली, त्याच्यामध्ये ट्रॅप कॅमेरे दिले, वाहनं दिली. आणि डीपीसी मधनं 3 कोटी रुपयाचा निधी दिला. मित्रांनो, आम्ही काम करणारे आहोत, आम्ही कामाची माणसं आहोत. आम्ही रडत बसत नाही, अरे पैसेच नाही, कुठं द्यायचे, असं नाही. 3 कोटी रुपये दिले. त्याच्यामध्ये आता आपण नवीन बिबट निवारा केंद्र बांधणार आहे. जिथं बिबट संख्या जास्त आहे तिथं पकडण्याचे आदेश दिलेले. आत्तापर्यंत क्षमता 42 होती, ती आता 150 आपण करतोय. काही बिबटे आपण त्या ठिकाणी गुजरातला दिले, 15 का काहीतरी बिबटे दिले, 10 दिले. आणि हीच काय म्हणतात, गुजरातला कारखाने चालले. अरे येड्यांनो, बिबटे गेले, बिबटे कारखाने कुठले गेले? काही सांगता राव, आम्ही गप्प बसतो म्हणून काही ऐकायला काय, हे असलं नाही चालणार. त्याच्यामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये सिंचनासाठी अनेक जलसंधारणाचे बंधारे अतुल आणि त्या सगळ्या आमच्या महायुती, त्याच्यात भाजप पण आलं, शिवसेना आलं, नाही तर ते म्हणतील हे जर राष्ट्रवादीच चालले कौतुक,
तसं नाही बाबांनो, तुम्ही पण आरपीआय आठवले साहेब आले, सगळे आले बाबा. त्याच्यामध्ये शिल्लेवाडीची बंद पाईपलाईन 100 कोटी त्याला दिले, त्याचं काम कोळवाडी आळेपर्यंत झालंय. वडज उपसा सिंचनला 35 कोटी 50 लाख रुपयाची प्रमा दिली, त्याचा फायदा खिलारवाडी, सावरगाव, निमदरी ह्या गावांना त्या ठिकाणी होणार आहे. एक दिवस असाच तो अतुल माझ्याकडे आला आणि तो म्हणला, दादा 34 सुप्रमा त्या ठिकाणी कुकडीला मिळाली, ते झाल्यावर पठारावर आपल्याला पाणी न्यायचंय आणि कोपरे मांडवे बंधारा आम्ही करणारच, माणिकडोह धरण परिसरात पाटबंधारे करणारच आणि पठारावर पाणी नेण्याच्यासाठी आम्हाला DPR करायचा. मी अधिकाऱ्यांना फोन केला, अधिकारी म्हणले, दादा बजेट झालेलं आहे, DPRला काय आपल्याकडे पैसे नाही. मी म्हणलं किती पैसे लागतील? ते म्हणाले 5 कोटी रुपये लागतील DPRला, 5 कोटी रुपये. शेवटी आमदाराच्या आग्रहाखातर DPDCतनं 5 कोटी रुपये DPR बनवायला दिले. पांडुरंग दिले का नाही? त्याच्यामध्ये कोपरे मांडवे इथे बंधारा बांधण्यासाठी सर्वेक्षणाला देखील आपण त्या ठिकाणी मान्यता दिली. एवढ्यावरच आम्ही नाही थांबलो. ओतूर परिसरात डुंबरवाडीच्या गायरान जागेत शासनाचा फूड प्रोसेसिंग पार्कसाठी प्रथम आपण मान्यता दिलेली आहे आणि हे प्रकल्प उभे राहिल्यानंतर मला खात्री आहे की अनेक स्थानिक उद्योजक तयार होतील. फळे भाजी ह्याच्यावर प्रक्रिया प्रकल्प उभे राहिल्यानंतर अनेक माझे स्थानिक उद्योजक तयार झाल्यावर त्याच्यामध्ये स्थानिक महिला बचत गट आणि सुशिक्षित तरुण यांना जवळपास 8 ते 10 हजार जणांना रोजगार मिळणार आहे. हे काम आम्हाला करायचं आहे, हे काम महायुतीला करायचं आहे, हे काम महायुतीच्या आमदाराला करायचं आहे. आणि ह्याच्यातून हे सगळं करत असताना शिवनेरी विकास तर केलाच, त्याच्यामध्ये मला आठवतं वल्लभशेठ बेनके माझ्या मागे लागले होते, 85 कोटी रुपये त्यावेळेस दिलेले होते. परंतु आता जुन्नरचा पर्यटन आराखडा तयार करण्याचं काम घेतलंय. खाजगी गुंतवणूकदार आणि PPP, काही शासनाची मदत, असं करून काही 1000 कोटीचा आमचा तो कार्यक्रम आहे. त्याच्यामध्ये काही वर्षामध्ये तो करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी केल्या. मला माझ्या अल्पसंख्याकांना सांगायचं आहे, मी कुठंही तुम्हाला वाऱ्यावर सोडलेलं नाही आहे. त्याच्यामध्ये मौलाना आझाद महामंडळाचं हमीची मर्यादा 30 कोटी होती, ती 500 कोटी रुपये केली. महामंडळाचं भागभांडवल कमी होतं, 1000 कोटी रुपये केलं. शैक्षणिक माझ्या अल्पसंख्याक मुलामुलींना कर्जाची मर्यादा 5 लाख होती, 20 लाख रुपये केली. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या करता उच्च शिक्षणाची सुधारित शिष्यवृत्ती राबवून शिष्यवृत्ती 50,000 रुपयापर्यंत वाढवण्यात आली. आणि आम्ही सगळ्यांनाच गरीब मुलामुलींना वेगवेगळ्यांना परदेशामध्ये पाठवतो, शिक्षणाच्या करता शिष्यवृत्ती देतो. अल्पसंख्याक मुलांना मुलींना परदेशात पाठवण्याची संधी नव्हती, त्यांच्या गुणवत्तेला वाव मिळावा म्हणून मी अल्पसंख्याक समुदायातील 75 विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी प्रत्येक विद्यार्थ्याला 40 लाख रुपये शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला आणि आपण मुलामुलींना तिकडे पाठवतो. अल्पसंख्याक उमेदवारांच्या करता पोलीस भरती प्रशिक्षण योजना निवासी स्वरूपात राबवण्याच्या करता तो निर्णय आम्ही घेतला. 15 जिल्ह्यात अल्पसंख्याक समाजातील महिलांना नवीन 2800 बचत गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला. महिला बचत गटाच्या कर्जासाठी लावलेल्या जाचकाठी त्या रद्द करण्याचा निर्णय घेतला. डॉक्टर झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेला प्रतिवर्षी 2 लाख दिले जात होते, आता 2 लाखात काही होत नाही, ते आता 10 लाख रुपये इतकी वाढ करण्यात आलेली आहे. मदरसा शिक्षकांच्या मानधनात 6000 रुपये होते डीएडवाल्यांना, ते 16000 केले. बीएडवाल्यांना 8000 होते, ते 18000 रुपये केले. अल्पसंख्याक विभागाला मी प्रथमच अर्थसंकल्पात 1000 कोटी रुपयाची तरतूद त्या ठिकाणी केली. पहिली 700, पुरवणीमध्ये 300, अशी 1000 कोटी. सगळ्या आमदारांना बहुतेकांना मी अल्पसंख्याकांच्या करता निधी दिला. शादीखाना बांधण्याकरता, दफनभूमीला वॉल कंपाऊंड करण्याकरता, उर्दू शाळा मोठ्या प्रमाणावर मुलं असतील तर ती करण्याकरता. तुला किती पैसे दिले? 72 कोटी. आज अल्पसंख्याक विभागाकडनं 72 कोटी. कधी महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून जुन्नरकरांनो एवढा पैसा तिथं आला नव्हता. तो आला, उपकार केले नाही, जबाबदारी होती, आम्ही आमचं काम केलं. परंतु तुम्ही तुमचं काम करा. आता तुम्ही असं म्हणत आणू नका,
हेच बरोबर आहेत आणि तेच बरोबर आहेत. आम्ही आहोत ना, तुम्ही का काळजी करताय? काल परवा तुमची रॅली प्रचंड मोठी निघाली, मला मगाशी कोण सांगत होतं, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. पण त्या रॅलीचं रूपांतर घड्याळाचं बटन दाबायला झालं पाहिजे. पुन्हा दादा काय करणार, रात्री फतवा आला आणि सगळं गेलं. अरे सगळं गेलं, आम्ही कधी जाऊन दिलं का? आम्ही कामं करतोय ना, आम्ही भेदभाव करतोय का? आम्ही तुमच्या केसाला धक्का लावून देणार नाही ना, तुम्ही काय काळजी करताय? त्यामध्ये मला आपल्याला सगळ्यांना सांगायचंय, खूप गोष्टी आहेत, परंतु माझी 4ला सभा आहे. तुम्ही तुमचं काम करा, तुम्ही तुमचं काम करा, पुढची जबाबदारी माझ्यावर सोपवा. त्यामध्ये मी तुम्हाला सांगेल, स्वर्गीय वल्लभशेठ बेनके आत्ता आपल्यात नाही आहेत. वल्लभशेठ बेनके वरनं बघतायत पण आत्ता आपल्यात नाही आहेत. अतुल हा आपल्याला पोरका करायचा नाही, अतुलला पोरका करायचा नाही. बेनके कुटुंबांनी जुन्नरची खूप सेवा केलेली आहे, ही तुम्हाला मान्यच करावं लागेल. मी स्वतः अतुलच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. त्याच्यामध्ये तो बी सिव्हिल त्या ठिकाणी झालेला आहे, कष्ट करणारा आहे, शांत स्वभावाचा आहे, काम नाही झालं तर चिडतो, काम झालं तर गुमानी जातो, अशा पद्धतीचं त्याची सवय आहे. त्याच्यामुळं मी त्याला चिडूनच देत नाही, कामच करतो, त्याच्यावरती कशाला चिड. अशा पद्धतीनं आमचं काम चाललंय. मित्रांनो, काही झालं तर ही अतुलची वल्लभशेठ बेनके हयात नसतानाची पहिली निवडणूक आहे. उद्याच्याला त्याच्या घड्याळाच्या चित्राचं बटन दाबून खऱ्या अर्थाने वल्लभशेठ बेनकेंना त्या ठिकाणी श्रद्धांजली आपल्याला व्हायची. तुम्ही माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे, बाकी कुणाचा विचार करू नका. मी पुढं तुमचं अजून विकास कामाकरता आम्ही महायुती, एकनाथराव, देवेंद्र, मी, आम्ही काही तुम्हाला कमी पडू देणार नाही. आत्ताच सांगितलेल्या गोष्टी करीनच. आणि मगाशी तुमचं एक सांगायचं राहिलं, मी कुठं महाराष्ट्रात फिरायला गेलो, सभांना गेलो, तर त्याच्यामध्ये काहीतरी असं करून टाकतात की अजित पवार असं काहीतरी बोलला. मधी मी काही भागात गेलो, तिथं मी नाशिकमध्ये, नगरमध्ये गेल्यावर सांगतो, पावसाचं पडणारं पाणी पश्चिमेकडे जाऊन ते समुद्राला जातं, ते वळवायचं. 85,000 कोटीच्या प्रकल्पाला आम्ही मान्यता दिली आणि त्या प्रकल्पाचं पाणी आपल्याला आपल्या भागामध्ये त्या ठिकाणी आणायचं आहे, आपल्या म्हणजे नाशिक आणि नगर जिल्ह्यामध्ये. ते मी सांगण्याचा प्रयत्न करत होतो. त्याच्यामध्ये काही पण त्या क्लिपमध्ये काहीतरी काढलं. मी कधी दुसऱ्याचा तोंडातला घास काढणार नाही. त्याच्यामध्ये मी आपल्याला सांगतो, डिंबे धरणाचं ओव्हरफ्लोचं पाणी माणिकडोहमध्ये ओव्हरफ्लोचं त्या ठिकाणी सोडायचं आहे. वरच्या पातळीवरच ते झालं पाहिजे, डिंब्याचं पाणी कमी होता कामा नये. ह्याबद्दलची खबरदारी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची. नाहीतर धरण उशाशी आणि माझे शेतकरी त्या ठिकाणी उपाशी, हे काही आम्हाला चालणार नाही. त्याच्यामुळं आमचं भागून जे असेल ते खालच्यांनी न्या, त्याच्याबद्दल दुमत असल्याचं कारण नाही. पण मी दुसरी एक गोष्ट जाता जाता सांगतो, आम्ही सरकारमध्ये जाण्याच्या मध्ये जी काही एक वेगवेगळी कारणं होती, त्याच्यात माझ्या आंबेगाव तालुका आणि माझा जुन्नर तालुक्याचा पाण्याचा महत्त्वाचा प्रश्न होता, जो मगाशी लाव रे व्हिडिओ, त्याच्यात तुम्ही ते ऐकलं, त्या पद्धतीनं तिथं ते झालेलं होतं. मित्रांनो, त्याच्यामध्ये आपल्याला आता पाणी खूप महत्त्वाचं आहे आणि तशा पद्धतीनं आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो. पाण्याच्या संदर्भामध्ये काही झालं तर माझा जुन्नर तालुका आणि आंबेगाव तालुका अडचणीमध्ये येऊ नये, ह्याकरता दिलीप वळसे पाटील आणि अतुल बेनकेंनी त्या ठिकाणी भूमिका घेतली, हे पण आपल्याला विसरता येणार नाही. भाव, तुमच्या इथं मी आत्ता विचारलं, उसाला 1 मिनिट. काय ज्येष्ठ नागरिकांना वयोश्री योजना आणली, ज्येष्ठांना 75च्या पुढं एसटी फ्री केली. एसटी मध्ये बसा, कुठं देवदर्शनाला जावा, जावायाकडे जावा, लेकीकडे जावा, लेकाकडे जावा, सुनेकडे जावा, आणखीन कुठं काही राहिलं असेल तर तिकडे जावा. मी खोटं नाही सांगत, मी तुमचा आदर करतो, परंतु ते केलेलं आहे, सांगायचं राहिलंय.
वयोश्री योजना आणली, परंतु त्याच्यात भरीव अजून नाहीये. मला तुम्ही संधी द्या. वयस्करांची संख्या महाराष्ट्रामध्ये मोठी होत चाललेली आहे, आयुमान वाढत चाललेलं आहे, एकंदरीत परिस्थिती बदलत चाललेली आहे. त्यांना देखील त्या बाबतीमध्ये कुठं कमी पडणार नाही. तरुणींना कोर्स करायला स्टायपन म्हणून त्याच्यात प्रशिक्षणार्थींना आपण त्या ठिकाणी वेतन देतोय 6,000, 8,000, 10,000 अशा पद्धतीनं समाजातल्या सर्व घटकाला आपण त्या ठिकाणी समाधान करतोय. मित्रांनो, बंधू भगिनींनो, आपल्याला जो साखर कारखाना आहे, जो निवृत्ती शेठ शेरकरांनी चालवला, तो उभा केला, सोपान शेठ सरकारांनी चालवला, त्याच्यानंतर आता जे चालवत आहेत, 10 वर्षात तुम्हाला इतरांच्या पेक्षा 1,600 रुपये भाव कमी आहे. 1,600. आणि त्यामध्ये माझ्या माळेगावचा आणि सोमेश्वरचा भाव 3636 आणि 3571 आहे. तुमचा भाव 3200 रुपये आहे. तोही बळ. तर आपल्याला ह्याचाही विचार करा. ज्यांना एवढा सुंदर आर्थिक सुबत्ता आणणारा कारखाना चालवायला दिलाय, ते कारखाना चालू शकत नाही. ते जुन्नरकरांचं काय नेतृत्व करणारे, त्या गोष्टीचा पण विचार करा. आणि आमच्या अतुलच्या घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबून प्रचंड संख्येने ह्याला विजयी करा, एवढंच आपल्याला विनंती करतो. तुम्ही तुमचं काम करा, पुढचं काम तुमच्या मनातलं मी करेन, एवढाच शब्द देतो. धन्यवाद. दुसरा कुणीच पटत नाही, दुसरा कुणीच पटत